श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, मी आज तुमच्यासमोर एक नवीन विषय घेऊन आली आहे. वास्तुशांती का करावी. प्रत्येक माणसाच्या 3 मूलभूत गरजा असतात: अन्न, वस्त्र आणि निवारा. या गरजा भागवण्यासाठी माणूस दिवसरात्र कष्ट करतो. त्यातही निवारा म्हणजे वास्तू उभी करण्यासाठी लाखो रुपये ते करोड रुपयापर्यंत खर्च होतो. अगोदर तर नव्हतं एवढं महाग, पण आता तर करोड रुपये एवढा खर्च होत असतो. एवढा खर्च केलेली वास्तू चिरंजीवी राहावी असं प्रत्येकाला वाटतं. मग ती वास्तू चिरंजीवी होण्यासाठी काय करावं, याचं उत्तर आहे वास्तुशांती. वास्तुशांती या शांतीचा उगम रामायण काळापासून आहे. जेव्हा श्रीराम वनवासाला गेले होते, त्यांनी राहण्यासाठी कुटी उभारली. तेव्हा त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं, या कुटीची वास्तुशांती कर. तेव्हा लक्ष्मणाने बाजूच्या नगरामधून ऋषीमुनींना आणून वास्तुशांती केली व नंतर श्रीराम त्या कुटीत राहायला गेले. ज्याला आपण वास्तुपुरुष म्हणून पूजा करतो, तो नेमका कोण व कसा निर्माण हे आधी समजून घेऊ. एकदा महादेव व अंधकासूर यांच्यात युद्ध चालू असताना महादेवाचे 2 धर्मबिंदू जमिनीवर पडले. त्यातून एक महाभयानक मानव तयार झाला. त्याला जन्मताच भयानक भूक लागली. त्याने अंधकासुरासह त्याची सर्व सेना खाऊन टाकली, तर त्याची भूक भागेना. तेव्हा त्याने भक्ष्य म्हणून महादेवावर चाल केली. तेव्हा सर्व 45 देवतांनी मिळून त्याला पालथा पाडला व सर्व देव त्याच्या शरीरावर बसले. त्यानंतर त्याने महादेवांची स्तुती केली. यावर महादेवांनी त्याला वर दिला की तुझ्या शरीरावर बसलेले सर्व 45 देव तुझ्यात वास करतील व तू वास्तुपुरुष अथवा वास्तुदेवता म्हणून ओळखला जाशील. ज्यावेळी मानव नवीन घर, वाडे, मंदिर, नगर, त्यावेळी प्रथम तुझी पूजा करून तुला बलिपिंड देईल. तो खाऊन तू तुझी भूक भागव व त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांची भरभराट कर व जे लोक तुझी पूजा करणार नाही, तुला बलिपिंड देणार नाही, त्यांची वास्तू तू खाऊन टाक. अशा रीतीने वास्तुपुरुष पूजनाची सुरुवात झाली. मग आपण वास्तुशांती का करायची? वास्तुशांती का करायची तर वास्तू तयार झाल्यावर त्यातील प्रत्येक अणू रेणू केलेली वैदिक प्रक्रिया म्हणजे वास्तुशांती. वास्तुशांती जेव्हा वास्तू निर्माण क्रिया चालू होते, त्यावेळी भूमी खोदली जाते. आपण जमीन खोदतो बघा, तुडवली जाते, कापली जाते. त्यावेळी जे दोष निर्माण होतात, तसेच हे कार्य करताना अनेक कीटक, प्राणी, वनस्पती यांची हत्या देखील होते. या सर्वांचा दोष मला येऊ नये, आला असेल तर तो निघून जावा, शत्रुबुद्धीचा नाश व्हावा, या वास्तूत राहणाऱ्या माझ्या परिजनांना धन, धान्य, पुत्र, पौत्र, दीर्घायुष्य यांचा उत्तम लाभ व्हावा, म्हणून वास्तुशांती केली जाते. वास्तुशांती केल्याने वातावरणातील शुद्धी होते व करणाऱ्याच्या मनाची व देहाची सुद्धा शुद्धी होते. म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे की वास्तू निर्माण झाल्यावर आपण इंटिरियरसाठी व अनेक कारणांसाठी काही तडजोड करायची असेल, अन्य कारणांसाठी जी काही तोडफोड करायची असेल, ती वास्तुशांतीच्या अगोदर करून घ्या. कारण वास्तुशांती झाल्यावर असे काही प्रकार केल्यास वास्तुभंग योग तयार होतो व लाखो रुपये मोजलेल्या वास्तूत तुम्हाला सुख लाभत नाही. यावर म्हणजे परत वास्तुशांती करावी लागते. तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करून तुमचे मत कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम साईराम.